मित्रांनो नमस्कार। आता महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म चालू झालेत। आता सर्वांच्या पुढे एक मोठा प्रश्न पडला असेल की आता नेमका फॉर्म भरायचा कुठं, जिल्हा निवडायचा कसा, जिल्हा चॉईस करायचा कसा। तुम्ही एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, तुम्हाला फक्त 4 फॉर्म भरायचे आहेत, 4 घटकामध्ये एकाच पदासाठी। कारण तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही, कारण यावेळेस तुम्हाला आधार कार्डचा OTP द्यावा लागतो। तुमचा आधार लिंक असल्यामुळे तुम्ही डबल फॉर्म हा भरू शकत नाही। एक महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र चालक, महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक आणि SRPF, त्यानंतर जेल पोलीस आणि त्यानंतर जो आहे तो म्हणजे लोहमार्ग पोलीस। तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता, पण या ठिकाणी तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की नेमका फॉर्म भरायचा कुठं, जिल्हा निवडायचा कसा। त्यामध्ये फक्त मित्रांनो 3 ते 4 तुम्ही गोष्टी फॉलोअप करायचं। गोष्ट पहिली म्हणजे मुद्दा पहिला, ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टची, तुमची जी कॅटेगरी आहे त्याची जागा आहे का ते बघा। आणि त्या जागा किती आहेत, महिलांना किती आहेत, पुरुषांना किती आहेत, त्या सगळ्या जागेचं एक अनालिसिस करा। आणि त्या तुमच्या कॅटेगरी जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आहेत, म्हणजे कुठल्या जिल्ह्यात जागा किती आहेत हे फुल लिस्ट बनवून टाका। समजून घ्या तुमच्या कॅटेगरीला 5 जिल्ह्यामध्ये जागा आहेत, तुम्ही त्या 5 जिल्ह्याची यादी करा, जागा पुढे लिहा। हा तुम्हाला पहिलं काम करायचं आहे। दुसरं काम, त्या जिल्ह्यामधील जे प्रिव्हियस पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपर मागचे एक 10 भरत्यांचे, 5-6 भरत्यांचे, तुम्ही ते चाळून बघा पूर्णपणे। तुम्ही याचा पॅटर्न समजून घ्या। तुम्हाला वाटतं की आता माझ्यासाठी हा पॅटर्न जे बघितलं गेला पूर्ण 5-6 वर्षामध्ये हे चांगला असू शकतो, तसं तुम्ही इथं जिल्हा चॉईस करा। कारण नगरचे, यवतमाळचे, वर्ध्याचे थोडेसे हार्ड असतात। मग ह्या तुम्ही गोष्टी बघितल्या, तुम्ही पहिलं जिल्हे एक लिस्ट काढून ठेवा जागेनुसार, तुम्ही याचे पेपर्स पूर्ण चाळून बघा। आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर तुम्हाला मुंबईला फॉर्म भरायचा असेल, मुंबई शहराला, फक्त तुम्हाला एक तयारी करावं लागेल। तुम्हाला कोणत्याही वेळी तुमचं ग्राउंड घेतलं गेलं त्यावेळेस तुम्हाला ग्राउंड देता आलं पाहिजे। पावसामध्ये हे, उन्हामध्ये हे, सकाळी दुपारी कधीही, तर तुम्ही मुंबईला फॉर्म भरा। आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला भौगोलिक, ऐतिहासिक हे सगळी माहिती तुम्हाला असायला पाहिजे। कारण लेखी परीक्षेमध्ये त्या जिल्ह्याविषयी स्थानिक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे, आता समजून घ्या एक जिल्हा आहे त्याला जागा फक्त 1 आहे, 2 आहेत, तुमची तयारी ही कमी असेल, मग त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही रिस्क कशी घेणार आहे की नाही। सगळ्यात मुद्दा असतो मोठा रिस्कचा। रिस्क बघा काय होते एखाद्या वेळेस की एखाद्या डिस्ट्रिक्टला फक्त 1 वॅकन्सी असते, त्या ठिकाणी फक्त 1 जागा आहे म्हणून कुणी फॉर्म टाकते किंवा कोणी फॉर्म टाकत नाही। कधी कधी तिथं फॉर्म पडतात हे, आणि कधी कधी तिथं फॉर्म एकही पडत नाही, फक्त 5-6 फॉर्म पडतात, असं होतं। मग अशा वेळेस काय होतं, एखाद्या वेळेस लक असेल, हे तर मी लकचं गोष्ट बोलतोय। समजून घ्या भंडारा जिल्ह्यामध्ये जागा 1 आहे ओबीसीची, तिथं फक्त 2-3 फॉर्म पडले आणि ते फॉर्म फक्त टाकून देऊ जस्ट म्हणून टाकलेले आहेत। अशा वेळेस तुमची तयारी चांगली असेल, तुमच्या या ठिकाणी काम होऊन जाईल ऑटोमॅटिक। पण या ठिकाणी जागा 1 आहे, या ठिकाणी जास्ती फॉर्म पडले, मग त्यावेळेस अवघड होईल। म्हणजे एका जागेला तुमची तयारी असेलच परफेक्ट, तुम्ही रिस्क घेऊ शकता, अन्यथा ते रिस्क घेऊ नका। आणि आता ज्या मुलांचं वय वाढून मिळाले, त्यांना चान्स मिळालाय, त्यांनी तर बिलकुल असे रिस्क घेऊ नका। हे फक्त 4 ते 5 फक्त महत्त्वाचे पॉइंट्स होते। तुम्ही हे पॉइंट्स पाहून तुम्ही जिल्हा निवडा। अजून काही असेल तरी त्यावेळेस तुम्हाला मी शेअर करत जाईल, त्यामुळं व्हिडिओ शेअर करत